नमस्कार. चंद्रिकावरून मी रोशन. 2 ग्राममध्ये नवीन मंगळसूत्र आलेले आहे. असे तर खूप सारे डिझाइन आलेत. पण आज मी तुम्हाला 2 मंगळसूत्र दाखवणार आहे. जे कमी ब्रॉडनेसमध्ये जे 5-6 तोळ्यामध्ये जे बनतात ना, त्या टाईपमध्ये. यांची फिनिशिंग तुम्ही बघू शकता. या टाईपमध्ये हे 2 मंगळसूत्र आहेत. प्रॉपर हँडमेड आहेत सर्व. ते आपण बनवून घेतलेले आहेत. कुठलंच जायचं पीस नाहीये. प्रॉपर याची फिनिशिंग पण मागच्या साईडने पण गोल्डप्रमाणे भेटेल आणि कॉपर बेसमध्ये. यांचं वेट पण एकदम सोन्यासारखं जे असतं त्याचप्रमाणे याला वेट दिलेलं आहे. काळ्या मण्यांची भरणी पण बांधलेली आहेत. हा एक पीस बघू शकता. याच्यावरती कुंदन वर्क केलेलं आहे. नाजूक असा बॅक साईडची फिनिशिंग पण प्रॉपर गोल्ड सारखी. हे पण हँडमेड आहेत सर्व. याच्यावरती 2 ग्राम गोल्ड फॉर्मिंग केलेलं आहे. याची फिनिशिंग आपण प्रॉपर गोल्ड सारखी दिलेली आहे. याच्यावरती जो कुंदन वर्क केलेला आहे, जो मीना वर्क केलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. प्रॉपर गोल्ड वरती जसं करतो त्याच टाईप मध्ये केलेला आहे. त्यांची प्राइस जसा हा फर्स्ट वाला आहे त्याची प्राइस तुम्हाला 36,000 पण जाते. सेकंड वाला आहे त्याची प्राइस तुम्हाला 45,000 जाते. ह्याच्यामध्ये मला 40% एक्सचेंज व्हॅल्यू दिलेला जातो आणि रेग्युलर प्रमाणे 6 महिन्याची वॉरंटी दिली जाते. तर हेच नाही, या व्यतिरिक्त तुमची कुठली डिझाईन बनवायची असेल ती आपण बनवून देतो. प्लस आपलं एक प्लस पॉईंट असं आहे की आपण डिझाईन रिपीट नाही मारत. म्हणजे माझ्याकडच्या डिझाईन तुम्हाला ना भरपूर असे डिझाईन बघायला मिळणार. एकच डिझाईनचे असे भरपूर पीस बघायला भेटणार नाही. कारण की आपण कस्टमरला जे प्रोडक्ट विकतो तर ते रॉयल्टी प्रमाणे विकतो. म्हणजे त्या प्रोडक्टची जर पण मला ऑर्डर दिली तरच आपण बनवतो. प्लस तुम्ही माझ्या शॉपमध्ये आलेल्या कस्टमरचा रिव्ह्यू किंवा त्यांचे व्हिडिओ असे आपण बिलकुल काढत नाही. कारण की ती प्रायव्हसी असते. आता 40-50 हजाराचा किंवा 10,000चा का ना मंगळसूत्र जो घेणार असतो त्याचं थिंकिंग काय असतं की बाबा मला सोन्याची सारखी डिझाईन घ्यायची. का घ्यायची आहे? कारण की ती घातल्यानंतर कोणाला समजून नको यायला की मी साधी घातलेली आहे. ह्याचा मेन मोटिव्ह असा असतो. पण आपण काय तो अदर शॉपवाले त्याचा रिव्ह्यू बनवतात व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्यांना विचारलं जातं. मग ते ओपन होतं. ते इन्स्टावरती किंवा युट्यूबवरती कुठे टाकलं ते ओपन होतं. त्या यांनी जी घेतलेली डिझाईन ही खोटी आहे. आपलं तसं काहीच नाही. म्हणजे इव्हन माझ्याकडे कुठला कस्टमर आला आणि त्याने परचेस करून घेऊन गेल्यानंतर त्याचे रिलेटिव्ह आणि त्यांचा फोटो पण दाखवला तरी आम्ही सांगतो की नाही यांना आम्ही विकलेली नाहीये. ही डिझाईन आमची त्यांची गोल्डची असू शकते. इथपर्यंत. कारण की कस्टमर जर एवढा इन्व्हेस्ट करतो, एवढे पैसे याच्यामध्ये घालतो तर का म्हणून घालतोय तर त्याला ऍज अ गोल्ड प्रमाणे ती ट्रीट करावी लागते. म्हणजे ऍज अ गोल्ड प्रमाणे ती वाटली पाहिजे. कोणी त्याला साधी म्हणून असं बोलता कामा नये. मग त्यासाठी आम्ही कस्टमरचे पण जी माझ्या व्हिडिओमध्ये मी एकही कस्टमर असा बघितला नसेल का ज्यांना मी विचारलं की रिव्ह्यू द्या माझे प्रोडक्ट कसे वाटले. आम्ही आमचे प्रोडक्ट इथे कस्टमर आल्यानंतर विचारतो तर तुम्हाला खरं प्रोडक्ट कसं वाटलं. कारण की माझे कस्टमर जे येतात ते लोकलच नसून तर लांबून लांबून येतात. का येतात? कारण की त्यांना ती डिझाईन जशी हुबहूब हवी आहे त्याप्रमाणे ते बनवूनही घेतात. माझ्याकडच्या डिझाईन बघून त्यांना प्रत्यक्षात बघून पण वाटतं का हा काहीतरी डिझाईन आहे माझ्याकडे. तर अशा डिझाईन बघायसाठी तुम्ही एकदा शॉपमध्ये व्हिजिट करा. प्रत्यक्षच बघा. मला रिव्ह्यू द्या. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये मला आणखी काय सुधार करायला हवा किंवा तुमच्याकडे कोणती डिझाईन असेल तर तुम्ही ती बनवायला जर मला सांगताय काय दादा ही डिझाईन खूप चांगली आहे, ही बनवू शकतो तुमच्या स्टॉकसाठी, तर त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. तुमची कुठली डिझाईन असेल ती सुद्धा मी बनवेन आणि तुम्हाला विचारेन का ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते मी बनवल्यानंतर. तर एकदा शॉपमध्ये नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.